नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता वेबसाईट लॉन्च करण्यात आलेले आहे. मित्रांनो, तुम्ही जे फॉर्म आहे ते वेबसाईटवरून म्हणजेच ऑनलाईन पोर्टलवरून गुगलवरून फॉर्म आता भरू शकता. मित्रांनो, याआधी बरेच फॉर्म रिजेक्ट झालेले आहे मित्रांनो. आणि या वेबसाईटवरून फॉर्म कशा पद्धतीने तुमच्या मोबाईलवरून भरू शकता याबद्दल संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगणार आहे मित्रांनो. त्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा मित्रांनो. आणि तुमचा फॉर्म जे काय आहे ते लगेचच अप्रूव्हल होणार आहे मित्रांनो, जर तुम्ही वेबसाईटवरून फॉर्म भरला तर. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहाच मित्रांनो. आणि चॅनलवर नवीन असाल तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. यासाठी सर्वात अगोदर मित्रांनो तुम्हाला माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र.gov.in ही वेबसाईट तुमच्या गुगलवरती ओपन करायची आहे मित्रांनो. त्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल मित्रांनो. तर अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता इतके ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहे मित्रांनो. त्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी राईट साईडला अर्जदार लॉग इन या ठिकाणी क्लिक करायचं आहे मित्रांनो. आणि क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं लॉग इनसाठी तुमच्यासमोर ओपन होईल मित्रांनो. सर्वात अगोदर या ठिकाणी तुम्ही जर आतापर्यंत लॉग इन केलेलं नसेल मित्रांनो, अकाउंट क्रिएट केलेलं नसेल तर क्रिएट अकाउंट या ठिकाणी खाली क्लिक करायचं आहे मित्रांनो. क्रिएट अकाउंट ऑप्शनवर गेल्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस तुमच्या समोर ओपन होईल. तर तुमची जी काही आय डी आहे म्हणजेच तुमचे जे काही अकाउंट आहे ते क्रिएट करण्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला तुमचं फुल नेम आधार कार्ड प्रमाणे इंग्लिशमध्ये टाकावे लागणार आहे. त्यानंतर मोबाईल नंबर या ठिकाणी प्रविष्ट करायचा आहे, जो सध्याला चालू नंबर आहे तोच या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी एक पासवर्ड क्रिएट करायचा आहे मित्रांनो. आणि हा जो काही पासवर्ड आहे तो तुम्ही लक्षात ठेवायचा. हा तुम्हाला पुढे बऱ्याच ठिकाणी लागणार आहे मित्रांनो. त्यानंतर तुमचं जे काही डिस्ट्रिक्ट असेल ते तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुमचा तालुका आणि गावाचं नाव टाकायचं आहे मित्रांनो. जर तुमचं महानगरपालिका किंवा अशा प्रकारचं जे काही असेल ते टाकायचं. ग्रामपंचायत असेल तर या ठिकाणी ग्रामपंचायत टाकायचं आहे मित्रांनो. त्यानंतर तुमचं जे काही ऑथराइज पर्सन आहे तुम्ही, म्हणजे जर सामान्य महिला असाल तर जनरल वुमन टाकायचं आहे. त्यानंतर अंगणवाडी सेविका असेल तर अंगणवाडी वर्कर या ठिकाणी हे ऑप्शन निवडायचं आहे. त्यानंतर ग्रामसेवक असाल तर ग्रामसेवक असं ऑप्शन निवडायचं आहे मित्रांनो, यापैकी एक ऑप्शन. त्यानंतर ॲक्सेप्ट टर्म्स अँड कंडिशन हे या ठिकाणी तुम्ही ओके करायचं आहे मित्रांनो. आणि त्यानंतर जो काही कॅप्चा आहे मित्रांनो, हा कॅप्चा तुम्ही या ठिकाणी फिल करून घ्यायचा आहे. आणि साइन अप या ठिकाणी क्लिक करायचं आहे मित्रांनो. आणि त्यानंतर मित्रांनो तुम्हाला वेबसाईटच्या मेन पेजवरती यायचं. या ठिकाणी पाहू शकता तुम्ही मेन पेजवरती राईट साईडला अर्जदार लॉग इन या ठिकाणी क्लिक करायचं मित्रांनो. आणि तुम्ही ज्यावेळेस रजिस्ट्रेशन केलं त्यावेळेस जो नंबर टाकला असेल तो मोबाईल नंबर आणि जो पासवर्ड सेट केला असेल तो पासवर्ड या ठिकाणी टाकून तसेच कॅप्चा टाकून झाल्यावर या ठिकाणी लॉग इन करायचं आहे मित्रांनो. इन केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्या समोर ओपन होईल मित्रांनो. म्हणजेच तुमचं जे काही यशस्वी लॉग इन झालेलं आहे. आणि या ठिकाणी तुम्ही भाषा सिलेक्ट करू शकता मित्रांनो, मराठी किंवा इंग्लिश दोन्हीपैकी एक भाषा तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करू शकता मित्रांनो. आणि भाषा सिलेक्ट केल्यानंतर जे काय ते राईट साईडला या ठिकाणी थ्री डॉटवर क्लिक करायचं आहे मित्रांनो. आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज करण्याचा ऑप्शन हा सर्वात वरती दिलेला आहे मित्रांनो. त्यानंतर दुसरा जो ऑप्शन आहे तो योजनेच्या माहितीचा आहे. त्यानंतर तिसरा ऑप्शन जो आहे मित्रांनो, यापूर्वी केलेले अर्ज याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही या अगोदर जे काही अर्ज केलेले असतील मित्रांनो त्याची स्थिती म्हणजे स्टेटस जे काही आहे ते तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता मित्रांनो. आणि चौथा ऑप्शन आहे की तुम्ही प्रोफाईल सुद्धा अपडेट करू शकता मित्रांनो. तुम्ही जी काही प्रोफाईल बनवलेली आहे ती सुद्धा अपडेट करू शकता. त्यानंतर तुम्ही जर नारी शक्ती दूत ॲप्लिकेशनवरून फॉर्म भरला असेल तर त्या अर्जाची स्थिती या ठिकाणी वेबसाईटवर तुम्ही चेक करू शकत नाही मित्रांनो. त्याची जी काही स्थिती आणि स्टेटस आहे ते तुम्ही नारी शक्ती दूत ॲप्लिकेशनमधूनच चेक करू शकता मित्रांनो. तर या ठिकाणी वेबसाईटवर फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला सर्वात पहिले जे काही माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज आहे त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे मित्रांनो. आणि या ठिकाणी तुम्हाला ज्या महिलेचा फॉर्म भरायचा असेल त्या महिलेचा जो काही आधार नंबर आहे तो टाकायचा आहे मित्रांनो. आणि आधार नंबर टाकून झाल्यावर त्या महिलेचा जो काही मोबाईल नंबर त्या आधारला लिंक असेल त्याच्यावर एक OTP पाठवण्यात येईल मित्रांनो. म्हणजेच
यासाठी आपल्याला जो काही आधारला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे. आधार नंबर टाकल्यानंतर तुम्ही पाहू शकता मित्रांनो, अशा प्रकारे जे काही महिलेचं नाव तसेच जन्मतारीख ही संपूर्ण डिटेल या ठिकाणी ओपन झालेली आहे. म्हणजे जर तुम्ही आधार नंबर टाकला आणि तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असेल आणि OTP येऊन जर तुम्ही हे केलं मित्रांनो, म्हणजेच लॉग इन केलं, तर त्यानंतर अशा प्रकारची तुमची जी काही आधारची डिटेल आहे ती सक्सेसफुली या ठिकाणी ओपन होऊन जाईल. या ठिकाणी तुम्ही महाराष्ट्रातील जन्माला आला आहेत का नाही, होय किंवा नाही करायचं मित्रांनो. तुमचा जो काही पत्ता आहे मित्रांनो तो सुद्धा ऑटोमॅटिकली या ठिकाणी फिल होईल. त्यानंतर अर्जदाराचे बँकेचे तपशील या ठिकाणी तुम्हाला टाकायचे मित्रांनो. बँकेचे पूर्ण नाव तसेच बँक खाते क्रमांक तसेच खातेधारकाचे नाव आणि बँक खाते क्रमांकाची पुष्टी या ठिकाणी संपूर्ण करायची मित्रांनो. तुम्हाला IFSC कोड सुद्धा टाकावा लागेल, ते तुमच्या पासबुक वरती असतो मित्रांनो. तर अशा प्रकारे बँकची सुद्धा डिटेल तुम्ही इंग्लिशमध्येच भरायची मित्रांनो. त्यानंतर आपले बँक खाते आधारशी जोडले आहे का नाही हे या ठिकाणी होय किंवा नाही करायचं मित्रांनो. म्हणजेच तुमचं जे काही बँक अकाउंट आहे त्याला आधार लिंक पाहिजे, हे तुम्ही तुमच्या बँकेच्या ब्रांचमध्ये जाऊन करू शकता मित्रांनो. त्यानंतर या ठिकाणी तुमचं जे काही डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे ते ऑप्शन सर्वात महत्त्वाचं आहे. त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, तुम्हाला सर्वात पहिलं जे काही डॉक्युमेंट लागणार आहे मित्रांनो ते अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमोसाईल किंवा जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला, हे तिघं किंवा त्यानंतर चौथं जे डॉक्युमेंट आहे ऑप्शनला तुम्हाला या ठिकाणी 15 वर्षापूर्वीचं रेशन कार्ड किंवा 15 वर्षापूर्वीचे मतदान कार्ड, म्हणजे या 5 डॉक्युमेंटपैकी एक डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी टाकायचंच आहे मित्रांनो. त्यानंतर दुसरं डॉक्युमेंट आहे या ठिकाणी तुमचं जे काही हस्ताक्षर करून तुमचं जे काही हमीपत्र आहे ते साईन करून या ठिकाणी टाकायचं आहे मित्रांनो. आणि हमीपत्राची लिंक जी काय आहे मी ती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे व्हिडिओच्या, त्या ठिकाणी डाउनलोड करून तुम्ही प्रिंट काढून सही केल्यानंतर तो फोटो अपलोड करू शकता. अशा प्रकारे तुमचं दुसरं डॉक्युमेंट आहे मित्रांनो. आणि तिसरं डॉक्युमेंट जे काय आहे ते तुमचं फोटो अपलोड करायचा, लाईव्ह फोटो तुम्हाला काढायचा आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे हा फॉर्म भरायचा आहे तुम्ही. त्यानंतर तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे का नाही, असेल तर हो करायचं आहे. जर किंवा तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड नसेल मित्रांनो तर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला अवश्य लागेल मित्रांनो, आणि तोही सेतूचा उत्पन्नाचा दाखला लागेल मित्रांनो. तलाठ्याचा साधा अहवाल या ठिकाणी चालणार नाही. तर अशा प्रकारे तुम्हाला हे 3 ते 4 डॉक्युमेंट लागणार आहे मित्रांनो. आणि ॲप्लिकेशनपेक्षा वेबसाईटवर फॉर्म भरणे अतिशय सोपे आहे मित्रांनो. आणि तुम्ही लवकरात लवकर हे फॉर्म भरून टाका, कारण 19 ऑगस्टला रक्षाबंधनाच्या दिवशी तुमचे जे काही 3,000 रुपये आहेत 2 महिन्यांचे, जुलै तसेच ऑगस्टचे, त्या अकाउंटला जमा होणार आहे मित्रांनो. आणि या वेबसाईटची लिंक तसेच हमीपत्र मी दोन्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे मित्रांनो. आणि तुम्हाला जर वरून फॉर्म भरायचा असेल आणि तो भरता येत नसेल मित्रांनो तर त्यावर संपूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे मित्रांनो. आणि त्या व्हिडिओची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये खाली दिलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही व्हिडिओ पाहून अतिशय सुरळीत म्हणजे सोप्या पद्धतीने फॉर्म भरू शकता मित्रांनो. तर अशा प्रकारे या ठिकाणी फॉर्म सबमिट करायचा आहे तुम्हाला.